Praise God. धन्यवाद. We are studying on a beautiful subject. एक सुंदर विषय मी घेतलेला आहे. Let go and let God. सोडा आणि देवाला करू द्या. So we'll open our Bibles to Psalm 46 verse 10 and we are going to just take that one part. स्तोत्र 46:10 चा एकच भाग आपण घेणार आहोत. Be still and know that I am God. शांत रहा आणि जाण मी देव आहे. Praise God. हालेलुया. You know, we are the people who are people of action. आपण नेहमी कृती करणारे लोक असतो. We want to do a lot of action. आपल्याला नेहमी फार कृती करायला आवडते. We want to do it. आपल्याला नेहमी करून दाखवायला आवडतं. And that's why we break down. आणि म्हणून आपण कधी कधी तुटून जातो. Because we want to play God. का आपल्याला देव देव खेळायला आवडतं. That's why you have religion. आणि म्हणून मग धर्म असतो. You know. धर्म पाळायला लोकांना आवडतं. And many people love to keep religion because there you can play God. बऱ्याच लोकांना धर्म पाळायला आवडतं कारण की धर्म पाळणं म्हणजे देव देव खेळता येतं. See, when it is religion, धर्म आला then you are in charge. किंवा ताबा तुमच्या हातात असतो. And it's so wonderful for our flesh to be in charge of everything. आणि आपल्या देहाला नेहमीच वर्चस्व गाजवायला आवडतंच. Are you understanding, की people? मीच मोठा आणि माझ्यासारखा कोणी नाही. That's why म्हणून most of the people love to do religion. जास्तीत जास्त लोकांना धर्म पाळायला आवडतो. Anything that man is able to control, he loves it. जे काही माणसाला स्वतःच्या ताब्यात ठेवता येत असेल ना ते माणसाला नेहमी आवडतं कारण की माणसाचं प्रभुत्व तिथे चालत असतं. त्याला माहित असतं या सगळ्यामध्ये मोठा मीच आहे. Amen. And whether it is religion or whether it is God, मग धर्म असो देव असो काही असो you want to be in control. नेहमी एक मानवी वृत्ती आहे. माणसाचा स्वभाव असतो असा की त्याला सगळं काही स्वतःच्या ताब्यात ठेवायला आवडतं की माझ्याशिवाय पान हलता कामा नये. But the problem with our living God is he cannot be controlled. परंतु आपल्या जिवंत देवाची समस्या ही आहे की आपला जिवंत देव कधी कोणाच्या ताब्यात राहू शकत नाही. कळलं का? आपला जो देव आहे तो कधी कोणाच्या ताब्यात राहू शकत नाही. आपल्याला त्याच्या ताब्यात राहावं लागेल. You cannot control our God. आपण देवाला ताब्यात ठेवू शकत You नाही. cannot control Jesus. आपण येशूला ताब्यात ठेवू शकत नाही. Amen. हालेलुया. Because in religion you can do what you want to do and when you want to do and how much you want to do. कारण धर्म पाळताना तुम्हाला जेव्हा केव्हा जे काही करायचं असेल जितकं करायचं असेल तितकं तुम्ही करता. And you have your own time. आणि तुम्ही कोणाला बांधील नसता. स्वतःच्या वेळेला करता You have your own goods. आणि स्वतःच्या साहित्यानं करता. It all depends upon you and how much prosperous you are that you can display it to your gods. आणि सगळं तुमच्यावर अवलंबून असतं की मला जमलं तर मी करीन, मला हवं तेव्हा करीन, मला पाहिजे तेव्हा करीन, कोणी मला सांगू नका. And as much as I want, I can do it. मला हवं तेवढं मी करीन, कोणी मला सांगू नका की धर्म किती पाळायचा आणि काय पूजा करायच्या. मी करीन. So it doesn't strike them what God wants. आणि मग त्यामध्ये काय होतं त्यांना कळतच नाही की देवाला काय हवंय. Amen. They're not bothered about what God wants. कारण त्यांना फिकीरच नसते याची की देवाला काय हवंय. I will give what I want. मला जे हवं ते मी देईन. In other words, I am in control, I am in charge. की माझा ताबा आहे, सगळं माझ्या हातात आहे, मला पाहिजे ते मी देईन असा एक स्वभाव. But that is not the way God wants us to live. पण अशा पद्धतीनं आपण जगावं ही देवाची इच्छा नाही. Because any time, कारण कधीही if you believe in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल then there are times he will interfere with your goals. तर मग कधी कधी किंवा बऱ्याच वेळेला देवबाप तुमच्या सगळ्यामध्ये कार्य करायला मध्यस्थी करायला कारभार करायला He येणार. will interfere. He म्हणजे will. लुडबुड. हा. बोली भाषेत आपण जे म्हणतो ना कधी कधी एखाद्याला की माझ्या सगळ्या गोष्टीत तू लुडबुड करू नको. And so whether it is man or God. मग तो देव असो किंवा माणूस असो माणसाला एक असं बोलायला आवडतं की माझ्या सगळ्यात तू लुडबुड करायला येऊ नको. If I have time, I will come to you. माझ्याकडे वेळ असेल तर मी येईन. That's why I'll put you in a cage. आणि म्हणून मी तुला काय करीन पिंजऱ्यात ठेवीन. Whenever I want, I will open you and I will worship you. देव्हाऱ्यात ठेवीन आणि पाहिजे तेव्हा तुला बाहेर काढीन. मनात आलं की पूजा करीन. If I don't feel like worshiping you, I will not. आज माझा मूड नाही मला जमलं नाही तर मी करणार नाही पूजा. Today is my business day. Forget about you. आणि उद्या माझा व्यवसाय आहे काहीतरी माझं महत्वाचं काम आहे तर मी पूजा अर्चा करणार पण नाही. Because finally it is I did it my way. कारण की मग शेवटी कसं मी केलं मला हवं तसं केलं. And today, you know, there are many songs which have come up with these secular singers who have said it that I have done it my way. आणि या आपल्या बाहेरच्या जगामध्ये आज अनेक अशी गीतं लिहिली गेलेली आहेत. अनेक अशी गीतं आलेली आहेत बाजारात
की ज्या गीतांमध्ये बोलच असे आहेत की मला हवं तसं मी केलं, मला पाहिजे तसं मी करणार. See, if I have to chop my hands, I will do it and nobody should interfere. That is what I like and I will do it. मला माझे हात कापावे लागले तर मी कापीन आणि कोणी त्यात लुडबुड करू नये, मी कापून टाकीन माझे हात, कोणाला काय करायचंय. But relationship is different because God looks for relationship. पण असं नाही, आपलं जे नातं असतं ते नातं वेगळं असतं आणि देवाला आपल्याशी नातं बांधायचं आहे. Amen. आमेन. He wants to be related to us. देवाला आपल्याशी नातं बांधायचं आहे. There is a bond, there is a union, there is a covenant relationship. एक बंधन, एक करार, एक कराराचं नातं. There is commitment, there is yieldedness. आणि मग त्यामध्ये समर्पितपणा असतो, शरण येणं There असतं, is giving, there is taking. त्यामध्ये देणं असतं तर घेणंही असतं. There is a time you give your best time to Him. त्यामध्ये वेळ असते की ज्या वेळेत तुम्ही सर्वोत्तम ते देवाला द्याल. But the world cannot give their best time to God because they don't believe in God. पण जग मात्र सर्वोत्तम वेळ देवाला देत नाही, कारण की जग देवावर विश्वासच ठेवत नाही. Because they don't believe that God can help them if they give their best to God. कारण जगाचा विश्वासच नाही की देव त्यांना सर्वोत्तम देऊ शकतो जर त्यांनी देवावर विश्वास ठेवला तर. That's why they have the God in the last of their list. आणि म्हणून जगातल्या लोकांच्या यादीमध्ये देव नेहमी शेवटी असतो. But one day when you come to know the living God, पण एकदा का तुम्हाला जर जिवंत देव कळला and when you receive His touch, आणि त्या जिवंत देवाचा स्पर्श तुम्हाला झाला when He gives you a revelation of Himself, आणि जिवंत देवाने तुम्हाला त्याचं प्रगटीकरण दिलं, you are going to change your list and you're going to give Him the first place. मग तुम्ही तुमची यादी बदलून टाकता आणि तुम्ही देवाला प्रथम स्थान देता. You give Him the best, not the leftovers. तुम्ही देवाला सर्वोत्तम ते देता, उरलेलं सुरलेलं देत नाही. Whether it is your time, your talent, your money or anything. मग ते काही असो, तुमची वेळ असो, पैसा असो, तुमच्या प्रतिभा असो, कला असो, काही असो. And when you do that, आणि जेव्हा तुम्ही असं करता your life goes in a complete transformation. तेव्हा तुमचं जीवन पूर्ण बदलतं. Everything revolves around your God. सगळं तुमच्या देवा सभोवताली, जिवंत देवा सभोवताली फिरतं. Praise God. Our life revolves around God. मग आपलं जीवन देवा सभोवताली फिरतं. We are just the circumference. He is the radius. He is the center आणि of मग our आपण lives. केंद्रबिंदू असतो आणि तो परीघ असतो, तो वर्तुळ असतो, आपल्या सभोवतालचं वर्तुळ देव बनतो. And then we are not worried about anything. आणि मग आपल्याला कशाचीही काळजी होत नाही. We are still आपण शांत राहतो because we know our God. का आपण आपल्या देवाला जाणलेलं असतं. Praise God. We know Him. आपण देवाला जाणतो. I know Him. मला देव माहिती आहे. You know Jesus. तुम्हाला येशू You कळला. know God. तुम्ही देवाला And जाणलंय. he who knows God आणि जो देवाला जाणतो gives God the first place. तो देवाला प्रथम स्थान देतो. He lives by the favor of तो God. देवाच्या कृपेखाली, अनुग्रहाखाली He जगतो. lives in the mercy of तो God. देवाच्या दयेवर जगतो. If me and my wife, we hadn't lived with this God, we would have perished long back. आम्ही दोघं जण जर या देवाबरोबर राहिलो नसतो तर आमचा तर खूप पूर्वी नाश झाला असता. Yes, we had to go through many trials कारण and की testings. बऱ्याच समस्येमधनं आणि बऱ्याच परीक्षांमधनं आम्हाला जावं लागलेलं आहे. But see, पण तरीही we become the aroma of God when you are broken. जेव्हा आपलं जीवन तुटतं ना त्याला आपण देवासाठी सुगंध बनतो. Amen. कळलं का? मी काल काय म्हटलं, देवबाप्पाच्या हातातली मोडकी भाकर मला बनायचं आहे. तर तेच पास्टरांनी आता सांगितलं की जेव्हा आपण तुटलेले असतो तेव्हा तो तुटकेपणा जो आहे तो देवाला सुगंध देतो. Praise God. God takes you through the wilderness. आणि देव तुम्हाला अरण्य प्रवासातनं नेणारच. You know, God took Elijah to Zarephath. देवानं एलियाला सराफत या ठिकाणी नेलं. 100 miles he had to walk from Cherith Brook till Zarephath. त्यासाठी त्याला 100 मैलाचा प्रवास करावा लागला त्या ओहळापासून त्या जागेपर्यंत. And Zarephath means furnace. आणि सराफत या नावाचा अर्थच होतो भट्टी. There you are made. तिथं भट्टीत बनतो माणूस. Praise God. God makes you. भट्टी हा आपला साचा आहे. त्या भट्टीत घातलं की मग आपण घडतो. And so we are so much at peace. आणि मग शांती मिळते खूप. The worldly people, they don't have peace. They are restless because they have not yet known God. आज जगातल्या लोकांना शांती नाहीये. तुम्ही पहा त्यांच्या तोंडावरनं कळतंय, कोणी काय सांगायची गरज नाही. का जगातल्या लोकांना शांती नाही? कारण की त्यांना जिवंत देव माहित नाही. Amen. ते देवावर विश्वासच ठेवत नाहीत. Let me tell you, अजून एक सांगतो, the day you stop hearing God, ज्या दिवशी तुम्ही देवाचं ऐकणं सोडाल that shall be the beginning of your trouble, and that shall be the beginning of your walking a wayward walk.
you will get lost in the world. तो तुमच्या त्रासांचा प्रारंभ असेल आणि तो तुमचा देवापासून लांब जायचा प्रारंभ असेल. Look at the widow of Zarephath. सराफत गावातली विधवा बघा. The day she stopped hearing God, she Yeah. was having suicidal tendencies. ज्या दिवशी तिनं देवाचं ऐकणं थांबवलं त्या दिवसापासून तिच्या मनात आत्महत्या करायचे विचार यायला लागले. Because God had spoken to her. कारण देव तिच्याशी बोललेला होता. God had spoken to her. देव तिच्याशी बोललेला होता. But when we are in deep trouble, we don't hear God, we hear many voices. पण जेव्हा आपण खूप मोठ्या अडचणीत अडकतो तेव्हा आपण देवाचं ऐकत नाही. आपल्याला देवाचं त्यावेळेला ऐकू येत नाही. आपल्याला इतर बाकीचे बरेच आवाज त्या अडचणीत ऐकू येतात. Praise God. आणि तिथं आपण देवाचा आवाज चुकवतो. Amen. And God is not obligated to help anybody who is running his own plan and आणि- wisdom on this earth. जो कोणी माणूस या जगामध्ये स्वतःची योजना आणि स्वतःची अक्कल वापरूनच जगतो त्या माणसाला मदत करायला देव बांधील नाही. We need to be learning to quieten ourselves and sit before our God. स्वतःला शांत करून देवासमोर बसायला शिक. Need to say, Lord, म्हणायचं प्रभू speak. बोल, Your servant heareth you. तुझा दास ऐकत आहे, बोल. But many people run to पण and बरेच लोक बसायची कधी सवयच नाही ना. इकडून तिकडे restless नुसते from one धावतात. thing to another, another thing to another. जीव एकदम बेचैन, अस्थिर, अशांत. They can't hold their feet in one place for एका long. जागी त्यांचे पाय कधी जास्त वेळ टिकत नाहीत, भिंगरी लागल्यासारखं. They have to find something to do every morning, every afternoon, every evening. रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना काहीतरी पाहिजे करायला, काहीतरी हवंय करायला. They want to get involved and on the go. त्यांना करायचंय, त्यांना काहीतरी हातात हवं करायला. Want to be a बसवत नाही part of everything that is going on around them. की जे काही त्यांच्या अवतीभोवती चाललेलं आहे त्या सगळ्यामध्ये त्यांना काहीतरी भाग घेऊन करायचं असतं. की मी बसू नाही शकत, मला करायचंय, I have to do something. मला काहीतरी करायचंय, मला करायची सवय आहे, मला बसायची सवय नाही. We live in such a fast-paced world कारण इतक्या वेगानं धावणाऱ्या जगात आपण जगतो that places demand on us each passing day. की हा जो वेग आहे, जास्तीचा वेग, तो दर दिवशी आपल्याकडनं मागितला जातो, डिमांड केला जातो की जरा पटपट असं बसून नको राहू, पटपट. Morning they go to school, afternoon Sakai suddenly utha. for tuition, then for dancing class, then for singing class, then for running class, then something else, and then something else, and then something else. म्हणजे नुसते हाली हाल. लहान मुलांचे पण हाल बघा ना किती. सकाळी लवकर उठ, शाळेत जा, शाळेत नाही ये, मग ट्युशनला जा, मग तिथनं ये, मग डान्स क्लासला जा, मग सिंगिंग क्लासला जा, मग कराटे शिकायला जा, मग होमवर्क कर. Something or the other, they are on the go. सारखं काहीतरी कर, डू समथिंग, काहीतरी कर. People are hurrying everywhere. सगळीकडे लोकांना काहीतरी करायला पाहिजे. And they are so, see, and when you are hurrying everywhere, you often become rude. आणि घाईघाईनी जेव्हा आपण असं एखादं कुत्रं मागे सोडल्यासारखं घाईघाईनी करत राहतो ना, मग त्याला कधी आपला स्वभाव उद्धट वात्रट असा बनून We जातो, become short-tempered. कळतच नाही. चिडचिड व्हायला लागते, सगळ्यांवरच राग येतो. कोणी दिसलं की झालं. Yes, because they are in a rushed world. का घाई. Many people are experiencing financial stress and marital stress and the stress of raising children. And बऱ्याच लोकांवरती विवाहित जीवनाचा काहीतरी तणाव आहे, मुलांना मोठं करण्यामध्ये काहीतरी दडपण आहे, बरं आर्थिक काहीतरी दडपण आहे, stress of health and stress of job. काही लोकांना नोकरीचा तणाव आहे, काही लोकांना तब्येत बरोबर नाही त्याचं टेन्शन आहे, Stress of that extended family. काही लोकांचा परिवार मोठा आहे तर त्या विशाल परिवाराविषयीनं काहीतरी त्यांना तणाव आहे. Lots of stress. म्हणजे खूप काही ना They काही cannot enjoy life. जीवनाचा आनंदच त्यांना घेता येत नाही. सारखं एक झालं की दुसरं झालं की तिसरं, They cannot enjoy. नसलं की त्यांना असं वाटतं की मला आज काहीतरी झालंय. You need to enjoy life. असं नाही, बस जरा शांत जीवनाचा आनंद घ्यायला शिक राजा. Enjoy life.
जीवनाचा आनंद घ्यायला You शिक. see, I preach on Saturday, I preach on Sunday, I preach on Monday. मी काय कमी प्रीचिंग करतो का? शनिवार, रविवार, सोमवार, Then I have to look after this administration, मग this whole big church, व्यवस्थापन, this इतकं ministry. मोठं चर्च And for the आणि comforter, ministry. they need one message, and then for Christmas, they need another message they need. आणि सगळे वेगवेगळे संदेश सारखे And the लागतात. TV ministry, they wanted me there. कम्फर्टरला वेगळा संदेश The लागतो. books I have to come out with. टीव्ही मिनिस्ट्री परत चालू करा. बरं पुस्तकं काढायची आहेत, ते सगळं पेंडिंग काम आहे. But you need to enjoy. पण असं नाही करताना You need to enjoy life. मजा लेके करो ऐसा कुरकुर के करमत. The problem with us is आपली समस्या ही आहे, we are too dependent on ourselves आपण स्वतःवर खूप अवलंबून राहतो. rather than depending on God. आपण देवावर अवलंबून राहत नाही. Amen? नाही मीच केल्यानंतरच होणार हो, pastor. कोण काय म्हटलं करायचं? मी गेल्यानेच होत, कोणी सांगितलं? Sometimes just leave it. कधी कधी छोड दे. Just say you take care of it. सोड आणि म्हणून टाक तुमचं तुम्ही सांभाळा. And I will put God on the work on over you. आणि मी देवाला तुमच्यावरचा अधिकारी करतो, तुम्ही तुमचं सांभाळा, मी चाललो. Many times the stressful lifestyle causes health problems. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचं दडपणाचं जे जीवन असतं आणि ही जी जीवनशैली असते टेन्शनची, ती लोकांना आजार देते. Amen. Our bodies were created by God that can withstand or handle a certain amount of stress. आपलं शरीर देवाने निर्माण केलेलं आहे आणि या शरीराला निर्माण करताना काही विशिष्ट मर्यादेत माणसाला टेन्शन, दडपण, तणाव, स्ट्रेस या गोष्टी हँडल करता येतात. ते जर मर्यादे पलीकडे गेलं तर माणूस खलास. When we push ourselves beyond the limit, जेव्हा आपण मर्यादे पलीकडे स्वतःला ढकलतो ना की नाही मी करणारच, मी करके दिखाएगा we ही, begin to experience problems. मग त्यावेळेला सगळे प्रॉब्लेम यायला लागतात. Are you pushing yourself too hard? असं स्वतःला खूप ढकलत करायला जाऊ नको. Amen. I have to do it. मी केलंच पाहिजे, I have to please the people. मला लोकांना खुश ठेवावंच लागेल. If I don't please the people, then the people will leave me. मी लोकांना खुश नाही ठेवलं तर लोक मला सोडून जातील. Somewhere God has to work a miracle also. अरे कुठंतरी देवाला चमत्कार करायची तर Allow God also to do something for you. कुठंतरी देवाला तर परवानगी दे ना काहीतरी कार्य करायची. सगळं तूच केलं तर देवानी काय करायचं? How can the glory go to God then? मग गौरव देवाला कसा जायचा? सगळं मीच केलं तर गौरव कोणाचा? माझा. Today, many As. people are living a perpetual state of overload. अनेक लोक आज खूप एक्स्ट्रा जास्तीचं ओझं घेऊन जगतायत. You see them walking also as though they are carrying some 100 kg weight on their head. चालताना पण बघा ना त्यांच्या चालीवरनं समजतंय 100 किलो का वजन लेके चल रहा राजा. Literally on the verge of collapse. They cannot smile. They have forgotten to smile. And now if they smile, their cheeks will crack because they haven't smiled for long. कधी ढासळून पडतील, कधी कोसळतील, काही नेम नाही, काही सांगवत नाही. हसणं विसरलेले आहेत आणि जर आता हसले तर गालाला तडा पडतील. Because they are stretching themselves beyond what is कारण required for लिमिटच्या a Christian. पलीकडे बरं का, लिमिटच्या पलीकडे ओझं घेऊन वेड्यासारखं फिरतायत. We are not of the world. आपण जगाचे नाही. Praise the Lord. We देवाला are not धन्यवाद. of the world. आपण जगाचे नाही. Jesus said, येशू बोलला, oh God, they are not of the world. दे बाप्पा ते जगाचे नाहीये. My Father, they are not of the world. माझ्या बाप्पा ते जगाचे नाहीये. Even as I am not of the world. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. Praise God. हालेलुया. We are not of the world. आपण जगाचे नाही. You know, the world will hate you जग तुमचा तिरस्कार करेल. when? कधी? If you live contrary to the world. जर तुम्ही जगाच्या विरुद्ध जगू लागलात ना, जी जगाची एक कॉमन रहाटी असते, त्या रहाटीच्या विरुद्ध तुम्ही जरा जगायला सुरुवात केली की कुणालाच तुम्ही आवडत नाही. So praise God. Now the Bible is completely contrary to the world's perception. तर देवाला धन्यवाद. life. आपलं बायबलच जगाचा जगण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या पूर्ण विरुद्ध आहे आपलं बायबल. Our Bible is a contrary thing for the world. अगदी आपलं जे बायबल आहे ना ते या जगाला अगदी विरोधार्थी वाटतो की बापरे आम्ही ए करतो तर तुम्ही तर झेडलाच जाता. Something different, isn't it? म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं त्यांना. But as long as you please the world, पण जोपर्यंत तुम्ही जगाला खुश ठेवाल, live for them, जगातल्या लोकांसाठी जगाल, die for them, त्यांच्यासाठी मराल, they will love you. जगिक लोक तुमच्यावरती प्रेम करतात. And finally you will die before your time and they will make a statue of you. आणि मग That's all. शेवटी तुम्ही वेळे अगोदर मराल
आणि तुझ्याऐवजी तुझा पुतळा उभा राहील. But while you lived, you had never had peace. पण जगताना तुला कधी शांती Whether मिळाली? you are a Christian or not, मग तुम्ही ख्रिश्चन असा किंवा नसा, you will never have peace. तुम्हाला शांती मिळालीच नाही जगताना कधी. And you never enjoyed life while you lived the life of a Christian. आणि आयुष्याचा आनंद तुम्ही घेतलाच नाही. ख्रिस्ती जीवन जगतानाही आयुष्याचा आनंदच तुम्ही घेतला नाही. का हे कर ते कर, ये वो वो, अरे बाबा. We have the spirit of joy in us. आपल्यामध्ये आनंदाचा आत्मा आहे. Do as much as you can, leave the rest to God. जमतंय तेवढं कर, बाकीचं देवाच्या हातात सोड. Praise God. हालेलुया. Certain things are giving you stress, forget it. काही गोष्टी तुला टेन्शन देतात, छोड दे. छोड, Leave it. छोड छोड Forget it. छोड. लिहून ठेवा. जमतंय तेवढं कर, बाकीचं देवाच्या हातात सोड. God is not called the God of possibilities. He is called the God of impossibilities. देवाला शक्य गोष्टींचा देव तर म्हटलेलंच नाही. देवाला अशक्य गोष्टींचा देव म्हटलेला आहे. What is impossible with man is possible with God, Jesus said. जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे असं येशू म्हणाला. We need to trust on God आपण completely. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कधी We are the पूर्ण. children of God. आपण देवाची मुलं If you आहोत. are a child of आणि God, तुम्ही जर देवाचं मूल आहात you will be at still. तर तुम्ही शांत राहाल. You have God on your side. कारण तुमच्या बाजूनी देव असतो. How much more we should have faith and boldness and courage. तर झालंय तरी काय How आपल्याला? much bold we should be. आपण किती हिम्मतवान असायला पाहिजे आणि We- छाती टोकून म्हटलं पाहिजे की मी शक्य तेवढं करीन, अशक्य माझा देव करायला समर्थ आहे. Amen. We eat thanking the Lord. We sleep thanking the Lord. खाताना आपण प्रभूचे आभार मानून खातो, झोपताना प्रभूचे आभार मानून We झोपतो. drink thanking the Lord. उठताना पण देवाचेच आभार मानतो. उठता बसता खाता पिता चालता बोलता वागता धन्यवाद येशू. Isn't it? Thank We you. come every Sunday, we come Saturday, we come Mondays. शनिवार रविवार सोमवार मीटिंगला येतो. We set aside time for God. देवासाठी वेळ काढतो. We love the Lord God with all of our hearts and प्रभू minds. परमेश्वरावर संपूर्ण हृदयाने मनाने प्रेम करतो. We come back to God every time we sin. दरवेळेला आपल्याकडनं काही चूक झाली पाप झाली तर आपण देवाकडे परत येतो. We glorify His name. आपण देवाच्या नावाला गौरव We are not देतो. ashamed of Jesus. आपल्याला येशूची लाज वाटत We नाही. give our tithes to the Lord. आपण दशांश पैशाचा देवाला देतो. We give Him the first place. आपण देवाला प्रथम स्थान देतो. We say, Lord, Lord, Lord आणि every time. सारखं आपल्या मुखावर कुणालाही भेटलं तरी प्रभू 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 असतो. We say, praise the Lord, praise the Lord. आणि सगळीकडे न असता आपण प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड म्हणतो. Yet, तरी the world is more bolder than us. जग आपल्यापेक्षा जास्त हिम्मतवान आहे हे कसं मला कळत नाही. How can it be? कसं शक्य आहे? Didn't God say, देव बोलला की नाही, He that honoreth me shall I honor also? जो माझा मान करेल त्याचा मीही मान करीन. लिहिलंय की नाही? Be strong. जरा प्रभूमध्ये You are a child of God. थोडं प्रभूमध्ये बलवान व्हा. तुम्ही देवाची मुलं आहात. See, the world may respond to difficulties and things in a very different way by being upset or whatever. जग आणि जगातले लोक ना अडचणी आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद देतील. म्हणजे कोणी काय बोलेल, कोण काय बोलेल, तर कोणी नाराज होईल, तर कोणाला राग येईल, Somebody will get drunk or somebody will just, का कोणी दारू खूप पिऊन येईल, का कोणी एकदमच डिप्रेशन मध्ये जाईल. but we respond in a very different way. पण आपण फार वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देणारे लोक पाहिजे. Are you understanding? समजतं का? We say, आपण म्हटलं Oh पाहिजे, my soul, माझ्या why are you जीवा, cast तू का आज down? एवढा उदास आहे? Be still and know that God is for you. शांत राहा आणि जाण देव तुझ्यासाठी आहे. Praise God. हालेलुया. What a असं great- बोलायचं. हे Yes. नुसतं इथलं इथं ठेवून काही प्राप्त होणार नाही. इथलं हिथून हिते आलं तर मिळतंय. Praise God. हालेलुया. कळलं का? हे नुसतं ह्यातलं ह्याच्यात ठेवून काही फायदा नाही. हे ह्यातलं आधी इथं नाही, ह्यातलं आधी इथं, इथून इथं, मग ते Yes. कार्य होतं. नुसतं पोपटपंची करून सुद्धा काही मिळत नाही ब्रदर. कोटेशन काही लोकांचे पार पाठ असतात. फायदा काय? इथं पाहिजे ना. We have studied first point, पहिला मुद्दा आपण शिकलो, second point also. दुसराही शिकलो. Didn't we finish second point? Yes. दुसरा संपवला का? Admit your dependence on God or what is कबूल. knowing God. कबूल करा की देवबाप्पा मी तुझ्यावर अवलंबून आहे आणि सांगायला मला लाज वाटत नाही. Third point. तिसरा मुद्दा, How to know when to be still. कसं समजायचं मी कधी शांत राहायचंय? Did I say on this? No. यावर बोललो का मी? No. की मी आता शांत राहायला पाहिजे. हे कधी कसं समजायचं? There are a few things I have learned on this topic of be still.
काही गोष्टी या विषयावर मी शिकलोय. शांत रहा हा जो एक विषय आहे, या 2 शब्दांवर बऱ्याच गोष्टी मी शिकलोय. I'm going to share with you. त्या मी तुम्हाला सांगणार आहे. Never try to overdo anything. कधीही कुठलीही गोष्ट जी आहे त्याची अतिशयोक्ती करू नका. Amen. सगळं मर्यादेत चांगलं दिसतं ब्रदर. The world may take you to excesses. You know, there is the तुम्हाला- word excesses. जग तुम्हाला ना अतिशयोक्ती करायला लावेल. The world is always on the excess. जग नेहमी जरा जास्तीच करतं. थोडं जास्त करणं बाबा, थोडं जास्त करणं, थोडं जास्त. तेवढं जास्तीचं- I know that the sprinters and the runners, they say, come on, 1/10 of a second, you are less now. Come on, break that, break that, break that. And that fellow breaks down and dies only. ते धावणारे जे असतात त्या धावणाऱ्यांना सांगत असतात अजून थोडा इथनं 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 करते करते. You know, some of the swimmers, they even chop off their hair. काही जे पोहणारे असतात ना ते केसही कापून टाकतात. Why? का? So that can make a difference because that will, limit their speed. So if they shave off their hair, then they'll be moving little bit faster, 1/10 of a second or whatever. कारण ते म्हणतात, ते पोहणारे म्हणतात की ते केसांचं वजन सुद्धा पाण्यात नको, ते कापून टाकल्याने काय होतं अजून म्हणे वेग वाढतो. And then the swimming costume also, it should become more lighter because little bit heavier means, that can make a difference. स्विमिंग कॉस्ट्युम पण एकदम हलका पाहिजे, जड नको, नाही तर वेगात फरक पडेल. See, everything is in excess. म्हणजे सगळं थोडं जादाही हो गया असं जे आपण म्हणतो ना They ते say, हा प्रकार. not 8 hours sleep now only 4 hours. हा म्हणजे आपण जे अभि थोडा जादाही हो गया ते हे असले प्रकार. म्हणजे 8च्या ऐवजी 4 तास झोपायचं. Yes. The world is awake. जग सारखं जाग. Awake to take. जाग कशाला नाही कमाने का ना अरे कमाओ लेकिन जरा ढंग से See, कमाओ. for us as believers, आपल्यासाठी बिलीवर या नात्याने be flexible. जरा असं लवचिकपणा जो असतो ना की ठीक आहे परिस्थिती अशी तर असं तसं तर तसं I tried it. Okay, it's not working. असं Praise राहायला God. पाहिजे की मी प्रयत्न केले तरी पदरी पडलं नाही. ठीक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Okay, thank you, ठीक Lord आहे. Jesus. ठीक आहे प्रभू येशू. Okay. धन्यवाद. I will not break open the door. मी काय असं लाथा घालून दार तोडणार नाही. Doors have to be opened very gently. दार कशी पद्धतशीर आणि हलक्या हाताने उघडायची असतात. है ना? How do you open the door? दार तुम्ही कसं उघडता? There is a handle for it. त्याला हँडल असतं. And very nicely, decently you have to छान open it. अगदी सुंदर तुम्ही उघडता. But doors are not made to kick open. पण त्या दारांना काय लाथा घालून उघडायला बनवलंय का? Praise God. So तुम्ही don't go to excess. तर असं जास्तीच करू नका. Some people say, अजून शिक, अजून रात्रभर, काही लोकांचं शिकणं संपतच नाही. अजून शिक. Night, अजून full शिक. night they will अख्खी be. रात्र, अख्खी रात्र, दिवस रात्र. Don't do excess. असं इतना करने की जरूरत नहीं है सिस्टर. The world is in a wild goose chase. जग ना हे असं शर्यतीत लागलेलं आहे. You can't help them because they don't have anybody to look on आणि to for तुम्ही help. त्या जगातल्या लोकांना काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण त्या जगिक लोकांकडे कोणीच नाहीये मदतीला. म्हणून त्यांना आपलं स्वतःचे हातपाय मारून करावं लागतं. But you have your God. पण आपल्याला काय झालंय, आपल्या बरोबर आपला देव आहे, You have your Jesus. तुमच्याबरोबर तुमचा येशू आहे. Be flexible. तर लवचिक राहा. Next thing, दुसरी बाब, some people make a law of everything. काही लोक ना सगळ्याचाच कायदा करतात. Don't make a law of everything. असं सगळ्या गोष्टींचा कायदा करायची गरज नाही. God has done away the law so he could accommodate grace. देवाने कायदा काढून टाकलाय का की कृपा येऊ शकावी. People make law of everything. लोक खूप गोष्टींचा कायदाच करून टाकतात. I will pray for 2 hours every day. मी रोज 2 तास प्रार्थना करणारच. I will do it. It's a good thing. It's a spiritual discipline that चांगलं आहे. is very त्याच्यामध्ये good. आत्मिक शिस्त लागते. I accept spiritual discipline, but I don't accept anything you make a law which is very stringent. आत्मिक शिस्त मी स्वीकारतो, पण कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती करून तुम्ही जर कायदाच करून टाकला तर तो मी स्वीकारत नाही. Amen. I will pray for 2 hours. 2 तास मी प्रेयर करणार. And they will do whatever they have to do to spend that time for prayer. They will even fight with their wives or spouses and even box their ears and then come and pray because that 2 hours is very important before the Lord. आणि ती 2 तास प्रार्थना करायला मग ते काही करतात, काही भांडण करतील, मारतील, कसेही बोलतील आणि 2 तास प्रेयरला बसतील. कशाला वाया घालवले 2 तास? They will say, ते म्हणतील, हे माझं बायको अलाव नाही केलं म्हणून 2 थप्पड मारलं, शांत बसली. आता मी पण प्रभू समोर शांत आहे. बी स्टिल अँड नो that he is God. पण मी म्हणते 2 तास वाया गेले ब्रदर. त्याच्याऐवजी काही काम केलं असतं बरं झालं असतं. You could have just twiddled your thumb like that and said, twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. You would have done the same thing. I know prayer is wonderful. मला माहितीये प्रेयर चांगली आहे, प्रार्थना पाहिजेच. Disciplining your life is very
good स्वतःच्या जीवनाला सुद्धा शिस्त तर लागलीच पाहिजे. because you need spiritual discipline. कारण आध्यात्मिक शिस्त प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे. गवाळ जीवन नको की प्रेयर करायचीच नाही आणि केली तर 10 तास करायची See, असं but नको. don't make a law of anything. कायदा करू नका. Don't say, I won't work at all now असं म्हणू नका आता ना मी at काही home कामच because it is करणार prayer नाही. time now. आता घरात काही कामच करणार नाही, प्रेयर टाइम झाला See, you need to be flexible at असं नाही. थोडा times. लवचिकपणा चालतो. Sometimes you are very tired. कधी कधी तुम्ही खूपच दमलेले असता. Relax. ठीक आहे, मग झोपून घ्या आधी. Even the Holy Spirit will tell you enough. You are overdoing. पवित्र आत्माही त्यावेळेला Relax. तुला असंच सांगेल की जरा आराम करून घे, एवढं जास्तीचं करायची गरज नाही. Amen. Just yesterday I shared with the church. कालच मी चर्चला सांगत होतो, Jesus went beyond the law. येशू कायद्या पलीकडे गेला. He went beyond the law. येशूनं कायद्या पलीकडे जाऊन गोष्टी केल्या. When he took water baptism, पाण्याचा बाप्तिस्मा जेव्हा त्यांनी घेतला, John the Baptist said, बाप्तिस्मा देणारा योहान म्हटला you should be giving me water baptism and you're coming to me. की येशू गुरुजी तुम्ही मला पाण्याचा बाप्तिस्मा दिला पाहिजे, मी तुम्हाला द्यायचा आहे, It's not proper. मला बरोबर वाटत नाही. Jesus said, येशू बोलला let it be done to fulfill all असू righteousness. दे योहाना, सगळी धार्मिकता पूर्ण करायला मी म्हणतो तसं कर राजा. Because कारण John the Baptist was right. बाप्तिस्मा देणारा योहान बरोबर होता. Because तो काही चुकीचा water बोलला नाही. baptism was sin unto repentance. कारण की पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे पापांचा पश्चाताप, पाण्याचा बाप्तिस्मा. And here Jesus never sinned. आणि इथं येशू तर निष्पाप आहे. He त्याने never कधी told a lie. He never did anything wrong. येशूनी कधी काही पाप केलंच नाही, खोटं काम केलं नाही, चुकीचं बोलला नाही, Yet he took water baptism. तरी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. वाय काय गरज He होती? set aside the law त्यांनी कायदा खुंटीला टांगला. to bring into righteousness. का? धार्मिकता, नीतिमान जीवन मला एस्टॅब्लिश करून जाऊ दे. So don't be bound with some law. तर काही कायदे घेऊन उगीच त्याला असं बांधून बसू नका. Amen. Sometimes then if we don't listen to God, we are forced to relax then. And that comes when you are hit with some sickness or something goes wrong. कधी कधी काय होतं, आपण वेळच्या वेळी देवाचं ऐकलं नाही तर मग कुठेतरी असे फटके बसून आपल्याला खूप वेळ तो शांत बसायला लावतो. का? वेळच्या वेळी त्याचं ऐकलं नाही म्हणून. Romans 12:16 in the amplified version, Paul says, रोमी 12:16 एम्प्लिफाईड भाषांतर पॉल म्हणतो, do not be haughty or snobbish, high-minded, exclusive, but readily adjust yourself to people and things and give yourselves to humble tasks. Never overestimate yourself or be wise in your own conceits. रोमकरास पत्र 12वा अध्याय 16 वचन. एकमेकांशी एक चित्त असा, उंच गोष्टींवर आपले चित्त ठेवू नका, तर गरिबांचा सहवास करा, स्वतःच्याच दृष्टीनं शहाणे होऊ नका. See, the Amplified says it very beautifully. एम्प्लिफाईड भाषांतर फार छान आहे. Do not be haughty or high-minded, तापट, मराठीत म्हणतात ना, तापट नको राहू, but readily adjust yourself to people and things. पण लोक आणि परिस्थिती, लोक आणि गोष्टी यांना लगेच ऍडजस्ट व्हायला शिक. Never overestimate or yourself or be wise in your own conceits. स्वतःच्या दृष्टीने शहाणा राहू नको आणि स्वतःला जास्तीचं मोठं मानू नको. You know, we are all equally to be blamed in this particular area. या विशिष्ट भागात आपण सगळेच जण समान रीतीनं दोषी आहोत. You know, we have such a passion for God. आपल्याला देवासाठी फार आवेश, We always go beyond ourselves. त्या आवेशात आपण थोडंसं जास्तीच करतो. You know, I also did many things मी पण बरंच काही केलं for the mere passion of pleasing my God. का आवेश की मला देवाला प्रसन्न करायचंय. I wanted to do something. असा स्पीड पकडला ना की बस. And then the Holy Spirit would say, come on, relax. मग पवित्र Slow आत्मा down, मला slow down. म्हणायचा की जरा थांब, जरा वेग, स्पीड थोडा कम कर, He used to say, come on, sit down. बस जरा. I used to sit down, but then I had that passion to Me- go beyond even my own strength. मी बसायचो, परंतु माझ्यामध्ये तो आवेश इतका पेटलेला होता ना की मी काहीच जुमानायचो नाही आणि स्वतःच्या शक्ती पलीकडे करायचो. Sometimes whole nights and many nights I used to sit before the Lord and, you know, preparing my messages or praying to God or then खूप meeting the केलं. people and खूप केलं. रात्र कधी कधी प्रेयर रूम मध्ये राहिलो, रात्र बायबल घेऊन बसलो,
व्हिजिटिंग पण लोकांचं जेवढं आम्ही केलंय ना, मला तर फार क्वचित वाटतं की कोणी एवढं केलं असेल. Lots and lots we do. भयंकर व्हिजिटिंगला लिमिट नाही, इतक्या लिमिट बाहेर व्हिजिटिंग आम्ही दोघांनी सुरुवातीच्या काळात लोकांकडे केलंय. But now we have become adaptable. पण आता आम्ही ऍडजस्ट करतो I've learned to be pliable. आणि समजून घेतो की नाही इथे थोडंसं स्लो डाऊन And, व्हायला and पाहिजे. it's not easy. आणि हे सोपं नाहीये. But it is better to be pliable than be miserable. परंतु परिस्थिती फारच वाईट करून घ्यायच्या ऐवजी थोडंसं स्लो डाऊन होऊन शांतीनं घेतलं तर बरं. Yes, it is better to be pliable than to be upset म्हणजे while उगीचच- doing even the work of God. देवाचं कार्य करतानाही उगीच नाराज आणि निराश some- होऊन जायच्या ऐवजी थोडस आपणच बदलून राहिलो तर ऑलवेज बेटर. Sometimes कधी कधी when you break a limit, तुम्ही एखादं लिमिट जेव्हा तोडता, even while working for God, देवासाठी काम करताना सुद्धा you become upset. तुम्ही स्वतःच नाराज होता, You cannot focus तुमचं लक्ष लागत नाही, and you are very grumpy. कुरकुर सुरू होते, The anointing starts waning off. अभिषेक निघून जात असतो. And then you feel that you have done nothing for God. मग तुम्हाला असं वाटायला लागतं की अरेच्या मी तर काही केलंच नाही. That's why म्हणून whenever you think while serving God you're becoming upset, relax. देवाचं काम करताना सुद्धा जर तुमच्या असं लक्षात आलं की आज माझी फार चिडचिड होतीये, मी एकदम अपसेट होतीये, समजून घ्यायचं मलाच 2 मिनिटं शांतीनं प्रभूच्या पायाशी बसायची गरज आहे. Amen. Amen. Let me relax. मला जरा आराम करू दे. Let me not make a law of everything. कायदा नको करायला उगीच. Law is always painful. कायदा फार वेदना देतो. Law is always painful. कायदा नेहमी वेदना देतो. There is always a knowing in the inside, and when you know it in the inside, just relax. आणि आतमधून आपल्याला नेहमी ते समजतं ना, सगळ्यांना समजतं. आतमधून समजायला लागलं ना की थोडंसं स्लो डाऊन होऊन शांत बसा. And He will guide us, He will lead us. तो आपल्याला चालवेल, तो आपल्याला मार्ग दाखवेल. And He will tell you when to stop striving. तो सांगे तुला की झटायचं कधी थांबवायचं. He will tell you when it is the flesh working, when it is the spirit working. तो तुला सांगेल इथून आतून की आता हे तुझं अंग बर का अंगात आलेलं आहे आणि आता तू आत्म्यात आहेस, हे तुला आतमधून कळेल. See, when you are counseling to people, जेव्हा तुम्ही लोकांना सल्ला द्याल and if you notice that you're getting little angry or you're losing your compose or you're becoming upset, And stop लोकांना- there only, go home. लोकांना सल्ला देताना सुद्धा जर तुमची चिडचिड होत असेल आणि राग येत असेल तर समजून घ्यायचं आणि ते तिथंच सोडून घरी जायचं. Amen. In fact, उलट पक्षी anything that you do for God, जे काही तुम्ही देवासाठी करता it should always be with a peaceable spirit and with a joyful नेहमी spirit. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही देवासाठी करता ते नेहमी शांत आणि आनंदी आत्म्याने करा. You should enjoy. करताना त्याची मजा आली If पाहिजे. you don't enjoy it, you cannot put it on. ते करताना त्याची मजा आली नाही तर त्याचं सोंग घेता येत नाही. Amen. God will at times ask you to stop striving and really stop. देवबाप You need to कधी stop कधी it all. तुम्हाला शांत राहायला सांगेल आणि त्याला तुम्ही देवाचं ऐकायचं आणि शांत राहायचं. Sometimes, when I start counseling the people, my thing is like I will go on saying and saying. I'll pour out my whole heart till my heart also pains and throat pains and everything happens. कधी कधी जेव्हा पास्टर पीटर सुद्धा लोकांना सल्ला देतात त्यावेळेला इतकं बोलतात, इतकं त्यांना सांगतात, इतकं समजावतात, इतका जीव होतात की शेवटी त्यांचं घरी येऊन हृदय दुखायला लागतं. And my घसा wife has बसला often असतो. told me, don't spend so much. आणि मी नेहमी त्यांना सांगते की पास्टर सर्टन लिमिट के आगे आप मत कीजिए. Now, these days it's not much, but in those days, forget about our church. People from other churches used to come and visit me and I used to talk to them. अलीकडच्या दिवसांमध्ये तर आता खूप कंट्रोल मध्ये आहे सगळं, पण सुरुवातीच्या काळात तर दुसऱ्या चर्चचे मेंबर्स सुद्धा माझ्याकडे यायचे सल्ला मागायला, विचारायला आणि मी तासोन तास जीव लावून From the Bible I used to explain, and people used to come from various churches. आणि वेगवेगळ्या चर्च मधून लोक माझ्याकडे यायचे आणि जीव ओतून मी त्यांना समजवायचो. And finally some of them used to say yes, and finally they do what they want to do. आणि त्यातले शेवटी काही लोक मला नुसतं आपलं हो आणि बाहेर जाऊन स्वतःला जे करायचं होतं तेच केलं. And then they come with their spouses, they say, लग्न झालं आमचं. आणि मग बायकोला घेऊन येणार, नवऱ्याला घेऊन येणार आणि म्हणणार मला
शादी हो गया. मला प्रेज द लॉर्ड. Then I say, I spent 2 hours over this fellow with the Bible. आणि मग मी म्हणायचे 2 घंटा बैठे थे आप बाइबल लेकर. But I always love to, talk and counsel and pray. पण पास्टरांना नेहमी लोकांना समजावणं, लोकांना सल्ला देणं आवडतं. So I used to go on, and even after the meeting, I used to go on. तर मीटिंग नंतर सुद्धा इतकं जीव ओतून बसणार, सांगणार, बोलणार की घरी आल्यानंतर मग एकदम दमलेले, थकलेले. Praying and dealing with all the troubles. But आणि still I kept pressing on and on. प्रार्थना करून सगळे त्रास हाताळणार, पण तरी पुढे पुढे जाणार. We all have our schedule. आपल्याला सगळ्यांनाच आपलं एक वेळापत्रक And असतं. that schedule, sometimes you have to miss it out. आणि ते जे वेळापत्रक आहे ना आपलं, ते कधी कधी थोडस असं चुकून टाकायचं. हे माझं लिस्ट मध्ये आहे म्हणजे करायला पाहिजे. Then whether you are sick or you are tired or you are dying, you have to keep that list. तुम्ही काय म्हणता, हे माझ्या वेळापत्रकात मी लिहिलेलं होतं, तर आता मला करायलाच पाहिजे. मग करता करता आजारी पडो काही करो, अरे पण मेला तर. See, because माहित नाही, मी आज हे पूर्ण करणारच. कर, पण जरा विचारही कर. See, some of the women you see at home, काही बायका घरात पाहिल्या असतील, तुम्ही झोपा पाहिजे तर पण आज मला हे भांडी कोंडी सगळं मला आता करणारच. 2 मिनिट करणारच. सिस्टर थंडी खूप आहे, मी असू दे. करणार. माझं यादीमध्ये लिस्ट मध्ये आहे ते पाहिजे मी करणार. तर मग 1 वाजू दे, 2 वाजू दे. See, okay, you did it, you broke all the rules and regulations. ठीक आहे, केलं तुम्ही सगळे कायदे तोडून सगळं तोडून And you केलं. broke your husband's heart, you broke your child's heart, but that list has to be complete. नवऱ्याचं हृदय तोडलं, लेकराचं हृदय तोडलं, पण यादी मी ठरवलं होतं ना आज मी करणारच. See, and then next morning you get up late, your child goes to school late दुसऱ्या or doesn't दिवशी go to सकाळी. school late, your husband goes without the dabba to work. I mean, you can see the mess then, just मग- because you have to keep your list. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा गोंधळ, कारण की उठायलाच झालं नाही. आज कसं होणार आहे, रात्री 3ला झोपल्यावर सकाळी 6ला उठायला होईल का? मला तो होत नाही. मग नवऱ्याला डबा नाही, मग लेकराला डबा नाही, म्हणजे शाळा. See, but that list, the devil has पण given. नाही, मी ठरवलं होतं. अरे ठरवलं होतं म्हणजे काय, जरा हळू कर, मर एवढं नको कर. Praise God. Like a robot, we are just programmed to सारखं? finish the process. काय मशीन आहे का काय हे? हा देह काय मशीन आहे का? So never push yourself beyond a certain point of ते being एका tired. विशिष्ट लिमिटच्या पलीकडे स्वतःला ढकलू नका. Because कारण when you do that, you start beginning to even lose your focus. जेव्हा तुम्ही हे असं करायला लागता ना, तेव्हा तुमचा फोकसच बदलून जातो आणि तुमचं लक्षच लागत नाही. Amen? मला करायचं आज. नाही मी करके रे, अरे आज मी कर, लेकिन करणार. जरा स्लो. And then, okay, you do it, but then do it with a, hearty heart. But, while doing it, then they are, grumpy and आणि मग करताना नाही मी ठरवलंच होतं ना मी करणार आहे, बघितलं का, मला कोणी मदत पण करत नाही. मी nobody is there now. कोणी सांगितलं Husband is एवढंच sitting काय? there only. I have to broom that पाहिलं, place. He's इथेच sitting- बसलेले, उठले सुद्धा नाही. मी झाडू मारते, पुसते, हे See. करते, ते करते. कोणी सांगितलं होतं करायला? Never go beyond yourself. असं एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर नाही जायचं. And so when you lose your focus, you cannot help anybody. आणि मग असं लक्ष इकडे तिकडं लागायला लागलं, लक्ष केंद्रित राहिलं नाही की मग आपलंच त्यामध्ये नुकसान असतं. God has taught me. देवाने मला शिकवलंय बाबा. When I'm praying for the people or somebody came to visit me and I am talking with them and counseling with them, if I start getting tired, I know I will lose focus and I will not know what I'm speaking to them because I'm tired. काही लोकांशी बोलताना देवाने मला शिकवलेलं आहे. समजा त्यांना मी सल्ला देते, त्यांच्याशी मी बोलत आहे, बोलता 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 मी समजा दमलो आणि माझाच फोकस थोडा इकडे इकडे व्हायला लागला, तर मी And समजून घेतो. then I tell them it is Peter telling you, not the Lord, so we'll just think about it. आणि tomorrow. मग मी त्यांना म्हणून टाकतो, आता मी जे काय बोललो ना, वो पीटर डेविड सिल्वे बोला, प्रभू नहीं बोला, अब इतना जान पे मत लीजिए. You see, that's what Brother DJ Dinakaran used to डीजे do. संकल असंच म्हणायचे. When he used to talk to me, he used to say, माझ्याशी बोलताना पण म्हणायचे, when he used to be very tired. जेव्हा दमलेले असायचे. Dinakaran is telling you, not the Lord. दिनकरण, आता दिनकरण बोललेले आहेत, प्रभू नाही. It's so good. चांगलं, It's very good. फार चांगलं. And that is the way then I do now. मग मी पण असंच करतो आता. When I'm tired, I know I cannot focus. And if I cannot focus, I cannot help anybody. मी दमलो की मला कळतं माझं लक्ष केंद्रित होत नाहीये, आणि मी दमलो आणि लक्ष केंद्रित होत नाहीये, तर मग मी कोणासाठी आशीर्वाद ठरू शकत नाहीये. मग मी समजून घेतो, बॅक आराम. And then I can share something from the word. It's a blessing to them, but not the final word. शब्दातनं काहीतरी त्यांना सांगीन, त्यांच्यासाठी ते आशीर्वाद ठरेल, आणि त्याचा फायनल शब्द
सांगणार नाही. And then, when you're tired, then you start hurrying things up. आणि मग दमलेल्या अवस्थेमध्ये काय होतं? घाई घाई घाई. And Bible says in Isaiah, those who believe shall not make haste. आणि बायबल तर यशामध्ये म्हणतं, जे विश्वास ठेवतात ते घाई करणार नाहीत. And then you become impatient with people, impatient with the things. मग आपल्यातला धीर निघून जातो आणि मग लोकांशी वागताना, गोष्टींमध्ये हाताळताना धीरच नाही, लगेच इन्स्टंट आता अभिकर. See, and when you're impatient, you go home with that impatient spirit. आणि धीर निघून गेला की त्याच आत्म्यात आपण घरी जातो. And with that impatient spirit, you are not yourself, you are not your usual self of joy and आणि peace. धीर सोडलेल्या त्या आत्म्यामध्ये घरी गेल्यानंतर आपण जे खरे आहोत ते राहत नाही. That's what's happening in the world. जगात काय चाललंय? हेच चाललंय. People are overworking. लोक जास्तीच काम करतात. And after overwork, they are all heated up so much. They come home, bring that heat at home, and the wife says, little bit and finish. There is a big commotion. आणि जास्तीची A big मेहनत spark. That करून spark, it comes into fire. जास्तीची मेहनत करून संध्याकाळी इतके दमून घरी येतात, गरमच झालेले असतात, तापड झालेले असतात. आम्हाला झालं काहीतरी निमित्त व्हायला पाहिजे की ही काहीतरी बोलली की मग ठिणगी आणि ठिणगीतनं भडका. Because they don't depend on God. They are not still before God. They have to do something. They have to work and go to excesses. कारण देवावर अवलंबन नाही, त्यांना स्वतःलाच करायचं आहे सगळं. मग स्वतःच करायचं म्हटलं की लिमिटच्या बाहेर जाऊन करणार. See, I have seen people. मी पाहिलेलं आहे They लोकांना. have no joy. You cannot talk with them. आनंदच नाही, त्यांच्याशी आपण बोलू शकत You नाही. are so scared to talk. भीतीच वाटते अशा लोकांशी Because one बोलायला. little wrong thing you said, finished. आणि थोडं बोलताना इकडे तिकडे झालं तर ह्याचा तर भडकाच व्हायचा. Because कारण overworking, जास्तीची कामं too केली, much stress, खूपच तणाव आहे, not being still, शांत राहत नाहीये, depending on self, स्वतःवर अवलंबन आहे, lose their patience, धीर गेलेला आहे, become angry. राग येतोय. With that same spirit, they come home. त्याच आत्म्याने घरी येत आहेत. Child asks something, लेकरांनी काही मागितलं, finished, gone. स्टोरी खलास. Are you understanding, people? इतकं मग चिडणार मुलांवर, नवऱ्यावर. God is giving us a magic word. छोडो देवबाप आपल्याला एक जादूचा शब्द देत आहे. Magic word. जादूचा शब्द. What is that magic word? काय आहे जादू? Be still. शांत राहा. शांत राहा. Be still. शांत राहा. And when you go beyond yourself, the world enjoys and world is blessed, no doubt. आणि कधी जेव्हा तुम्ही तुमच्या लिमिटच्या बाहेर हे सगळं करता, कामं करता, कष्ट करता, जगाला त्यात आनंद येतो बरं का. जगाला त्यात मजा येते, जगाला त्यात आशीर्वाद मिळतात. But you are dying a slow death, your relationship is dying, your family is dying. पण ते सगळं करताना तुम्ही हळूहळू मरताय, तुमचं पारिवारिक जीवन मरतंय, तुमची नाती मरतायत. So it is okay if you have to hurt or you're forced to hurt a few people just to keep that peace and joy at home and in your life. तर घरामध्ये आणि तुझ्या जीवनामध्ये शांती आणि आनंद राखून ठेवायला जर काही लोकांना तुला वाईट वाटेल असं थोडंसं सांगावं लागलं तर भले सांगावं लागलं, पण ते सांगून तू शांती आणि आनंद मेंटेन ठेव. करू मरूपर्यंत नको करू. See? Because you are not the savior of the world. कारण तू नाहीये मुक्तिदाता जगाचा. Are you the savior of the world? तू आहे का मुक्तिदाता? मी केलंच तरच होणार का? Who said? कोण Even बोला? after you saying that fellow will not even believe in you, he'll go to hell. तू बोलल्यानंतर पण तो समोरचा विश्वास ठेवत नाही, नरकात जाईल तर मग तू What will you do? You're breaking your heart. मग काय करणार तू? हृदय तर तोडलंच आहे तू. Tell him he's like still Judas, and what will you do? You will lose your joy and peace. तू सांगतो तरी तो समोरचा ऐकत नाही, शेवटी धोका देणारा यहूदा सारखाच निघाला तर तू काय तुझं हृदय डोकं सगळं फोडणार आहेस का? We are not the savior of the world. जगाचा तारणारा म्हणा, जगाचा तारणारा मी नाही. Now people will say, मी नाही, आता मी कधीच कोणाला काही सांगणार नाही प्रभू विषयी. आपल्याला We are always excesses or extremes. आपण कधी संतुलन साधतच नाही. येतो ये खड्डा, नाही तो वो खड्डा. Do everything. असं नाही, सब करो, सगळं करा. But if it is going to break your family, stop there. पण ते करताना आता माझा घटस्फोट होण्याच्या बेतात आहे तर ब्रदर नका करू. नाही मी घटस्फोट चालेल पण हे काम मी करणार. शाबास. And then they fight and then the wife separates from them. Then मग still they are भांडण. preaching there. मग बायको वेगळी झाली आणि हे काय नाही, इनका आज प्रीचिंग आहे, डोंबल्याचं प्रीचिंग. Preaching. Husbands love their wives. Wives be submissive to them. डोंबल्याचं प्रीचिंग मी म्हणते. नवऱ्यांनी म्हणे बायकांवर प्रेम करा आणि बायकांनी आदिंद्रान यांचं घटस्फोट.
ऐसा नहीं होता. बोलने को लोग करते कुछ भी See, करते. you have to trust in God for doing what He has to do in the other person's life. You do what you have to do. Let everything be kept in God's hand. कसं माहितीये का, समोरच्यांची सगळी जबाबदारी तुम्ही नका ना घेऊ. तुम्ही आपलं जे सांगायचं ते सांगून मोकळे व्हा आणि मग देवाला त्यांच्या जीवनात कार्य करू दे ना. Praise God. Somewhere allow the Holy Spirit to work. अरे कुठेतरी पवित्र आत्म्याला परवानगी दे ना त्यांच्या जीवनात कार्य नाही, करायची. मी आजच माझं नवऱ्याचं जीवन बदलणार आज. अरे आज तुम्ही आणि नवरा काय बदलायला राजी नाही. आणि तो म्हणणार तुम्हाला आजच पाहिजे. मी आजच नाही होणार, उद्या होणार, पण आज नाही होणार. उद्या मी साल्वेशन घेणार पण आज नाही. आणि ते पण तुझ्या हातात नाही, दुसऱ्यांच्या हातात होणार. म्हणजे मी म्हणते आज फॅमिली सेमिनारच झाली. Isn't it? हो की नाही. Some wives are like that. काही बायका अशा असतात. आज मी ठरलंय, सकाळी सकाळी देवाबरोबर पुढे बसलं होतं. मला वाटलं पास्टरने असं संदेश दिला, आज माझा नवऱ्याला मी साल्वेशन मेसेज देणार. हो का. आणि त्यांना सांगणार गुडघ्यावर जा, आता मी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, तुम्ही तुमचं तारण व्हायलाच पाहिजे. हालेलुया. And that fellow says, ना आज मी होणारच नाही, नाही. मी उद्या होणार पण आज त्यांनी नाही होणार. ठरवलेलं असतं मी आज जाम तिचं ऐकणार नाही. Amen. आमेन. Let us not go by the law. असं नियमांवर कायद्यावर चालू नका. Allow the Holy Spirit to work. पवित्र आत्म्याला परवानगी दे ना. Allow the Holy तू Spirit to तुझं work. करून सोड. Amen. You be faithful. You preach the gospel. You do whatever is in your hands, तू in your विश्वासू capacity, राहा. with the anointing. Do it. तू विश्वासू राहा, अभिषेकाने राहा, प्रार्थनेत राहा, तुला जेवढं जमतंय तेवढं कर, बोल. I told you many times. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलंय. There are pastors trying to please the people in many other natural ways. कितीतरी पास्टर्स असे आहेत की जे आपल्या मंडळीला, लोकांना नैसर्गिक गोष्टीतनं खुश ठेवायचा प्रयत्न करतात. Yes, I also love my people. हो, माझंही माझ्या लोकांना I प्रेम also आहे. bless my people. मी पण माझ्या मंडळीला, माझ्या लोकांना आशीर्वाद देतो. But I know one thing. पण मला एक गोष्ट माहितीये, It is God finally. देव, शेवटी देव. I Finally cannot देव. keep you glued to your seat like this with my own natural aptitude or my own natural skill. माझ्या स्वतःच्या नैसर्गिक कलेवर मी तुम्हा लोकांना 3-3 दिवस 4-4 तास खुर्चीला डिंकासारखे चिकटलेले बसवू शकत नाही. Finished. त्याला देवच लागतो. I know it. हे मला कळलेलं आहे. And nobody can, argue about it. आणि कोणीही यावर वाद घालू शकत नाही. नो आर्ग्युमेंट. You are sitting here simply because of the anointing, the grace and the mercy of God that is there upon me. तुम्ही इथे बसलेले आहात, 3-3 दिवस बसून राहता का? देवाच्या दयेनं, देवाचा जो अनुग्रह, देवाचं जे पाचारण आणि देवाचा जो अभिषेक माझ्या डोक्यावर आहे त्यामुळे. I'm speaking the word of God. मी शब्द देवाचा तुम्हाला सांगतो. That is keeping you glued to your आणि seat. ते तुम्हाला या खुर्चीवर चिकटवून बसवतं. Not my own words. माझे स्वतःचे शब्द नाहीत. We are supplying Christ to you. ख्रिस्त पुरवतो मी तुम्हाला. Praise God. हालेलुया. When we go beyond ourselves, कसं होतं माहितीये का, जेव्हा आपण आपली मर्यादा न ओळखून त्याच्या पलीकडे करायला जातो ना, then you lose your mind. मग डोकं चालत नाही. When you go home, घरी गेल्यावर you are that चिडचिडापण असतं. चिडचिड होतं. मग बोलत नाही नीट. सुंदर शब्द मग मराठी. बायको म्हणतं काय लोकांसमोर तुम्ही एवढं हसता भरता आणि माझ्या समोर असं एकदम रडत काय. चर्चमध्ये बरे सगळ्यांबरोबर हसून खेळून राहतात. घरी आल्यावर काय होतं काय माहिती. मी सांगते ना Yes, काय होतं. there are people, they can talk with the neighbors laughingly, they can talk with the church member laughingly, giggling and laughing. हाँ. When they go home, they are very serious. हा, काही लोक असतात अशी शेजाऱ्यांशी बोलताना, सगळ्यांशी बोलताना एकदम हसून 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 घरी आल्यावर माहित नाही काय होतं. They are very serious. घरी आले की एकदम गंभीर. Isn't it a split personality then? म्हणजे हा किती त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये किती फट पडली आहे बघा. We can avoid many stressful situations if we only learn to be still and obey the voice of God. आपण जर फक्त शांत राहायला आणि देवाच्या आवाजाचं आज्ञापालन करायला शिकलो ना, तर खूप तणावमुक्त जीवन जगू. Amen. Yes, we all made mistakes. आपण सगळ्यांनी चुका केल्या. That's how we grow, isn't it? चुका करूनच माणूस I'm वाढतो. not saying I was perfect. मी असं नाही म्हणत की मी परिपूर्ण होतो. If you're perfect, you don't learn anything. तुम्ही जर परिपूर्ण असाल तर तुम्हाला तर काही शिकायची गरजच नाही. And moreover, nobody is perfect. आणि परिपूर्ण कोणीच नाही. See? If you're perfect, if you say you're perfect, then तुम्ही there is जर- no more learning.
तुम्ही जर असं म्हणत असाल की मी याच्यात परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे, तर तुम्हाला शिकायची गरजच And नाही. God will not teach you also. आणि मग देव तुम्हाला शिकवणार पण नाही. But see, we are not perfected yet. पण आपण परिपूर्ण झालेलो We are नाही. still learning. आपण अजूनही शिकतोय. Surely I have grown now much Nakkis. more than what I was before. नक्कीच अगोदर जे काही मी होतो त्याहून आता मी वाढलोय. If I was the same then and now, that means I have not grown. प्रौढ झालोय, समंजस झालोय. तेव्हा सारखा आता सुद्धा मी असेल तर याचा अर्थ असा लागतो की मी प्रभूत वाढलोच नाही. See, we all grow in the Lord. आपण सगळे प्रभूत वाढतो. For the past 22 years, we have been walking with the 22 Lord, with one another. 22 वर्ष आम्ही प्रभू बरोबर चाललो, एकमेकांबरोबर राहिलो. We met people at odd hours, at home, outside. रात्रीच्या वेळेला, अपरात्रीच्या वेळेला कधीही लोकांना भेटलो, घरात भेटलो, I बाहेर have भेटलो. counseled to people till my heart ached. लोकांना सल्ले दिले, पार माझं हृदय दुखेपर्यंत मी लोकांना सल्ला I missed दिलाय. my timing of food and sleep and many things. जेवायच्या वेळा पाळलेल्या नाही, झोपायची वेळ पाळलेली नाही, We ate junk food also. आणि बाहेरचं पण कधी कधी काहीही खाल्लंय. But see, God's mercy has taken care of us because there was this sincerity in our heart पण towards Him. देवाच्या दयेने आम्हाला सांभाळलं, कारण की देवाने आमच्यातला प्रामाणिक स्वभाव पाहिला. But once He teaches you, पण कसं असतं, एखाद्या गोष्टीविषयी देवाने एकदा आपल्याला शिकवलं, then you need to abide by it. Then you cannot make a mistake. तर मग त्या शिकलेल्या धड्यावर चाल, मग परत परत त्या चुका करू नको. Amen? Amen. Once you get the knowledge, you have to apply that knowledge. एकदा का तुला शिकायला मिळालं ना, की त्या शिकलेल्या ज्ञानावर चाल ना, मग परत त्या चुका करू नको ना. But in ignorance, we can do many things and God covers it up. हा, पण जर आपण अजाण आहे, आपल्याला माहितीच नाहीये, तर मग त्या अजाणतेमध्ये देवबाप आपल्याला झाकून घेतो. Praise God. हालेलुया. Today we have wisdom. आज आपल्याकडे ज्ञान आहे. So I cannot go back what I was doing before and do it. And at that time, God will not be with me then. आज आमच्याकडे ते ज्ञान आहे, ते ज्ञान मिळालंय, प्राप्त झालेलं आहे, आता मी शिकलोय, तर मग त्याच चुका जर मी परत परत करत राहिलो, तर देव माझ्या बरोबर राहणार नाही. That's why even Samuel told Saul म्हणून शमूएल सुद्धा शौलाला म्हणाला, in 1 Samuel 15:16, 1 शमूएल 15:16, stay and I will tell thee what the Lord had said to me this night. And he said unto me, say on. And said unto him, say on. See, 1 stay. शमूएल 15 त्यातलं 16 वचन. तेव्हा शमूएलाने शौलाला म्हटले, तू थांब. अंडरलाईन दॅट. तू थांब. म्हणजे या गेल्या रात्री यहोवाने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो. आणि त्याने त्याला म्हटले, सांग. See, तू थांब. Tham means still, be still. थांब म्हणजे तू शांत राहा. See, Saul had the habit of doing all by himself with his own mean motive. कारण शौलाला खूप सवय होती की सगळं स्वतःच्या स्वार्थी हेतूनी सगळ्या उचापत्या स्वतःच करायच्या. Praise God. ही शौलाची सवय. Sometimes I used to tell the Lord, कधी कधी मी प्रभूला म्हणायचो, Lord, प्रभू, I met this brother and this sister. मी या ब्रदरला या सिस्टरला भेटलो, I met this daughter, this son. या मुलीला या मुलाला भेटलो, But I didn't give myself, I think so, completely, पण मी Lord. पूर्णपणे त्यांना माझी सेवा मी पूर्ण नाही दिली. And I used to feel guilty little bit. आणि मला थोडं दोषी वाटायचं मग, Lord, I didn't speak to them little की extra, प्रभू मी Lord. थोडं जास्तीचं बोलायला हवं होतं त्यांना, पण नाही बोललो. And then God says, मग देव म्हणतो, you don't worry. तू काळजी नको करू, You have done your part. तू तुझं काम केलं, I will talk with them. I will tackle with their spirit at मी night. त्यांच्याशी बोलीन आणि मी त्यांचा आत्मा सांभाळीन. You go home. तू घरी जा, You relax. You be still. तू आराम कर, तू शांत राहा, तू थांब. And then, मग miraculously, चमत्कारिक those same people used to come back to us. तीच लोक आमच्याकडे परत यायची And they used to say, आणि म्हणायची, Pastor, पास्टर, that few minutes you spoke, तुम्ही ते 2-5 मिनिटं आमच्याशी बोलला, what a blessing it was. पण का आशीर्वाद मिळाला ना? God blessed us. देवाने आम्हाला And आशीर्वाद then दिला. I start wondering, मग मी विचार करायला लागतो, I didn't spend much time with them. मी तर ह्यांना जास्त वेळ दिलाही नव्हता, Just gave one word, जस्ट आपलं एखादा शब्द, but it happened. पण झालं. Praise God. हालेलुया. So let us not overdo things thinking that we are the sole person who will be able to do something. तर अतिशयोक्ती करून असं समजू नका की मीच आहे सगळं करणारा आणि मी केल्यानेच होणार आहे, असं नाहीये. Praise God. Amen. हालेलुया. Cease from striving. हे संघर्ष थांबव. Amen. Praise God. सोड आणि देवाला दे. Amen. See, we cannot make everybody happy. आपण सगळ्यांना ऍट अ टाइम खुश नाही ठेवू शकत. कभी ना कभी One कोई ना कोई Pastor नाराज Peter होईल. is not enough for the whole church of 15,000. एक पास्टर पीटर 15,000च्या एका चर्चला पुरणार आहे का? Is it possible? Can I make everybody happy? एक पास्टर पीटर 15,000च्या चर्चला पुरा पडेल का? मी not त्या possible. 15,000 ऍट अ टाइम खुश ठेवू शकतो का? शक्य नाही. Never. शक्यच नाही, कधीच नाही.
So why should I overdo? मग कशाला मी अतिशयोक्ती करावी? But when I do what God has asked me to do, पण जेव्हा मी देवाने मला जे सांगितलंय ते करतो, God takes care of everybody. देव सगळ्यांना सांभाळतो. Everybody is taking care of them. देव प्रत्येकाला सांभाळतो. Somebody said, Pastor, you smiled at me. कोणी म्हणतं मग मला भेटल्यावर, पास्टर तुम्ही त्या दिवशी मला बघून हसलात. Oh, Pastor, you met us there. पास्टर तुम्ही रस्त्यात मला भेटलात. See, sometimes I meet our members on the road also. कधी कधी काय होतं, आपले मेंबर मला रस्त्यावर भेटतात And even a little pat on them. आणि जर रस्त्यात भेटून त्यांना असं Very केलं, happy. खतम, माय डे इज मेड. Praise God. Yes, God does it. देव करतो And God works in everybody's heart. आणि देव प्रत्येकाच्या हृदयात कार्य करतो And people are almost satisfied. आणि लोक समाधानी होतात. Whatever it is. की बस, Our pastor is there with काही us. असो, आमचे पास्टर आपल्या बरोबर आहेत. Otherwise, you wouldn't come here on Mondays. नाहीतर सोमवारी तुम्ही असे याल का? Praise God. हालेलुया. And so when we do this, आणि जेव्हा आपण हे करतो, God starts using us all the more because we are depending on God. I'm not saying that you need to be lax or you may need to be lazy. मग देव अजून आपल्याला वापरायला लागतो, अजून आपला वापर देव करू लागतो. या म्हणण्यात मी असं नाही म्हणत आहे की आता तुम्ही आळशी बना, आता मी कोणाला भेटणार नाही, जाऊ काय दे. करू नका, मी आणि आता दमलो. असं नका म्हणू पास्टर सिस्टर असं करतात, चलो आपण भी ऐसा ही करेंगे. No, बेल बजाना so you खोलेंगे. cannot do that because God knows you have not done anything. अरे बाबा, तू असं करून चालणार नाही का? कारण तू अजून देवासाठी काही केलेलंच नाही. Praise God. But the moment you start relaxing, I'm talking about something called relaxing in the spirit पण or trusting in God, not worrying. I'm not talking about concerns and doing things for God. मी देवात आराम घेण्याविषयी सांगतोय. मी म्हणजे असं कुरकुर करून, चिडचिड करून, दमेस्तवर पार मरेस्तवर असं नको. देवात आराम घे. Many people are burnouts. खूप लोक असे जळून राख झालेत. And it comes from physical and emotional exhaustion. आणि हे जळून राख होणं, बर्न्ट आउट, कशात नाही तर माहितीये, भावनात्मकरित्या आणि शारीरिकरित्या खूप मेहनत केलेली आहे म्हणून बाबा जळून राख झाला. See, there are other extreme also. They do nothing and then they die. आपल्याकडे एक्स्ट्रीम पण खूप आहेत बरं का. एक खूपच करतो आणि मरतो, दुसरा काही न करताही मरतो. So we need to have a very delicate balance to achieve the best which we can do for God. तर हे नाजूक संतुलन आहे आणि हे नाजूक संतुलन साधायला शिका. Amen. आमेन. Some overdo and go overboard and fall in the water काही लोक अतिशयोक्तीच करतात आणि इतकी अतिशयोक्ती करतात की शेवटी पडतात. and creating troubles for themselves and others as well. स्वतःलाही त्रास, दुसऱ्यांनाही त्रास. While others are so lethargic, आणि बाकीचे इतर इतके आळशी they do असतात nothing at all. की काहीही करत I would rather have a burnout like John the Baptist did something for just 1-2 years than have a person who works all the while and does nothing for God. पण मी तर म्हणतो, मला ना बाप्तिस्मा देणाऱ्या योहानासारखे काम करून जळून राख झालेले चालतील, पण हे असे शांत आणि काहीच न करणारे नको. Amen. Burnouts is better than do nots or don't do. जे लोक काही करतच नाहीत त्यांच्यापेक्षा करून जळलेले मला परवडले. Amen. But still, तरीही it is the ego which wants us to do more than is required. अहमपणा फार आडवा येतो आपल्याला. माझ्यातला मीपणा मला अतिशयोक्ती करायला लावतो. Praise God. Because your immune system will break one day. कारण तुम्ही अशी अतिशयोक्ती करत राहिला तर एक दिवस हे शरीराचं यंत्र तुटून पडेल. Praise God. Hallelujah. Spend time with the Lord. प्रभू जवळ प्रार्थनेत वेळ घालवा. Relax. आराम करायचा. Don't say नाही ते मॅनेजर मला प्रमोशन, ते मॅनेजर नंतर उद्या काही झालं, मेला ना, गेला, तुम्ही पण गेला. See, it is the Lord. It is the Lord. अरे मॅनेजर मत कर. वो देता है, प्रभू देता है. We are too concerned about it then. आपल्याला खूप काळजी नसतं, टेन्शन. Be still, be still, be शांत still, राहा, be still. शांत राहा. Amen. शांत That's what राहा. God is saying. Be still देव हेच म्हणतोय, शांत राहा and know that I am your God. आणि जाणून घे तुझा देव तू नाही, मी आहे. Amen. I am your God. मी तुझा देव आहे. You are not your God of your own self, तू स्वतःचा देव of your नाही. destiny. I am your God. तू स्वतःचा देव नाही, तुझा देव मी आहे. You learn to trust on me, learn to माझ्यावर- lean on me. माझ्यावर विश्वास ठेवायला शिक, माझा आधार घ्यायला शिक. Amen. आमेन. Live for me, look to me. माझ्यासाठी जग, माझ्याकडे बघ. Praise God. हालेलुया. If there are certain traits found in you or in your spouse, like anger or irritability or kind of a person is upset and not very
glowing or having cynicism जर or तुमच्यामध्ये किंवा तुमच्या नवऱ्यामध्ये बायकोमध्ये तुम्हाला असं आढळलं की नाही फार चिडचिड होत आहे अलीकडे, तापट स्वभाव झालेला आहे, काही बोललेलं लगेच हे होत आहे, that person need to relax then. तर तो जो कोणी आहे किंवा ती जी कोणी आहे तिनं जरा आरामानं घ्यायला Because हवंय. they are overdoing. कारण ते अतिशयोक्ती करतायत. Overdoing. अतिशय And if you find your spouse getting upset or losing the mind and losing the peace and joy, you need to tap them and say, don't overdo. Now trust in God. आणि तुम्हाला जर तुमचे जीवन साथीदार नवरा किंवा बायको अतिशयोक्ती करताना दिसले आणि त्यामुळे त्यांच्यातला आनंद शांती सगळं गेलेलं तुम्हाला आढळतंय की हे रागीट होत आहेत, चिडतायत, कुरकुर करतायत, तर तुम्ही त्यांना थोडंसं बाजूला घेऊन पाठीवर हात ठेवून सांगायचं की एक्सक्यूज मी, स्लो डाऊन. Amen. एवढं करायची गरज नाही. She will say, how do you know? मग ती म्हणेल तुम्हाला कसं कळलं? By your attitude. तर I come to know म्हणायचं now. बोलायची गरज नाही, कृत्यांवरून कळत आहे. You know, bodily language is more stronger at times. कधी कधी अंगभाषा बोली भाषेपेक्षा फार स्ट्रॉंग असते. Amen. Some people say, काही लोक म्हणतात मला हे हवंच. म्हणजे मग बाकी सगळं काम सोडून टाकतात. देव सगळं गेलं आता. मला हे पाहिजे आधी, हे झाल्यानंतर मी येतो परत. आणि then प्रभू म्हणतो ते देणारच नाही तुला. ते गाजर पुढे बांधल्यासारखं. नाहीच देणार. तू काही कर, हात पाय तू मार. धावत राहा, तुझ्या हातात गाजर येणार नाही. Then you ask that brother, काय झालं, संडेला आला नाही? नाही, ते त्याच्या मागं लागलंय ना, ते व्हायला पाहिजे. आणि नक्की होणार, या आठवड्यात होणार ते. आणि ते आठवडा येतच नाही. पण मी म्हणतो नाही होणार का? काय संडे दिख रही नहीं आप आजकल, कैसे होएगा? Let go and let God. सोड आणि देवाला देऊन टाक. Let peace garrison your heart. शांती तुमच्या हृदयात राहू दे. Yes. Peace should reign in your heart. नेहमी शांतीचं राज्य पाहिजे हृदयावर. You should not lose your peace. कधीही अशांत होता कामा नये. If there's anything you are striving at, जर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही झटताय, that thing is not important than you. झटताय खपताय, अरे तुझ्यापेक्षा ते काम महत्वाचं आहे का? तू असला तर काम करशील. That house, that scooter, that car or business or whatever, that is not more important than your very ते life. काही असो, तुझी गाडी असो, तुझा व्यवसाय असो, नोकरी असो, काही असो, तुझ्या जीवापेक्षा तर ते महत्वाचं नाही. No, that is not important. जीवापेक्षा हे सगळं महत्वाचं आहे का? God says, देव म्हणतो I don't want you to lose your peace. माझी इच्छा नाही की तुझ्यातली शांती जावी. Lose everything if you want, but don't lose your सगळं peace. गेलेलं चालेल पण शांती नको जाऊ देऊ. You lose your peace, you lose ultimately everything. शांती जर गेली ना मनातली तर मग सगळं जातं. But if you have peace, everything will come back to पण you. शांती जर मनात असेल तर गेलेलं पण सगळं परत येतं. थोडा वेळ द्या. लेट लूज. देवाला करू दे. Let God. देवाला करू दे. He is powerful. तो सामर्थ्यवान आहे. He is wise. तो ज्ञानी आहे. He knows what to give तुला you. करायला एवढं कळतं, त्याला किती कळत असेल? He knows what is best for you. त्याला माहितीये तुझ्यासाठी काय चांगलं आहे. He knows what is bad for you. त्याला हेही माहितीये की तुझ्यासाठी काय वाईट आहे. He knows when to give. त्याला माहितीये तुला कधी द्यायचं. He knows how much to give. त्याला हेही माहितीये की तुला दिलं तर किती द्यायचं. And he knows if he doesn't give, what happens to आणि you. त्याला हेही माहितीये तुला जर दिलं नाही तर तुझं काय होईल. He also knows if he gives to you, what will happen to you. त्याला हे पण माहितीये की तुला दिल्यानंतर तुझं काय होणार आहे. That's why he doesn't give you at times. मग कधी कधी तो तुला देत नाही. Praise God. Thank you, Jesus. धन्यवाद. Let us worship the Lord. तुझे आधार तुझे. Say, let go. Let म्हणा. God. मी सोडून देत आहे, देवाला देत आहे. सोडलं आजपासून मी, देवाला दिलं, देवाला दिलं, देवाला दिलं. Unless you leave, you cannot cleave. जोपर्यंत तुम्ही सोडत नाही त्याला चिकटता येणार नाही. That's what God said. देव असं बोलला. For this reason, a man shall leave his father and mother and cleave to his wife. या कारणास्तव पुरुष आपल्या आई बापांना सोडेल आणि मग बायकोला जडेल. You cannot leave. सोडल्याशिवाय जडत नाही. Yes. You cannot cleave without leaving. सोडल्याशिवाय जडत नाही. Come, let us worship the Lord. You are worthy. You are worthy. King of kings, Lord of lords. You are worthy. Worthy.
Lord of Lords. You are Jesus. Yes, He is Jesus. Jesus. He is your Savior. You are Jesus. He is your Lord. King of kings, Lord of lords, I worship you. King of kings, Lord of lords, I worship you. King of kings, Lord of lords, I worship you. All that is within, cry holy. Where will go, Lord? Let all that is within me cry holy. Holy. Yes, holy. 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 He is the holy God. Holy is the Ramantala Rama Shakaraba. that Rikarabantala was Raba slain. Rikarabaraba Shakari. Irabakara Mantala Rabakarabarabara. All your burden cast it at the Lord's feet. सगळी ओझी प्रभूच्या पायाशी टाका. Cast it at the Lord's feet. सगळी ओझी प्रभूला द्या. Something is troubling you. कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, It is beyond you. टेन्शन येतंय, समज तू अतिशयोक्ती केली. Leave it. सोड, Leave it. सोड दे. But Pastor, without it I cannot live. मग तुम्ही म्हणाल पास्टर याशिवाय मी जगू नाही शकत. God knows it. देवाला माहिती आहे. He देवाला knows it. माहिती He cannot help you unless you leave. आहे. जोपर्यंत तू ते सोडत नाही, देव तुला मदत करू शकत नाही. Some things you have to leave it from your heart. काही गोष्टी हृदयातनं सोडायला लागतात. Some things you have to just drop it just like that. काही गोष्टी अशा टाकून द्यायला लागतात की मी सोडलं दे बाप्पा, मला नको. Some things you should say, I will do this much, not beyond this. काही गोष्टी तुम्ही असं म्हणाल शिका की मी एवढंच करीन, त्याच्या पलीकडे नाही. You should say, Lord, I'm getting upset, Lord. तुम्ही म्हणायचं मी याच्या पलीकडे करायला गेले तर मला राग येतो, माझी चिडचिड होते. Lord, I'm seeing my spouse is getting upset, Lord. माझा नवरा चिडचिड करतो. So we are not going to go further in this. याच्या पुढे आम्ही करणार नाही. बस We have just एवढं done what we can एवढं करू, जेवढं जमतंय तेवढं केलं, and we have left it, Lord. बस बाकी तुझ्या हातात Now सोड. you do it, Lord. तू कर, You do it. तू कर, Have it your way. तुझ्या रीतीनं कर. Not my will, let your will be done. माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण. My desire is not for it, my desire is for you. माझी इच्छा त्यात नाही, माझी इच्छा तू आहे. Yes, I want it. मला हवंय, I want this, I want that. मला हे हवंय, ते हवंय. But बरं, Lord, finally it is you. पण दे बाप्पा, तू दिलं तर मी घेईन, तू दिलं नाही तर मी घेणार. My happiness lies in your happiness. माझा आनंद तुझ्या आनंदात आहे. I will not be happy with certain things that you are not happy with. ज्या गोष्टीत तू आनंदी नाही, त्यात मी पण आनंदी नाही. Yes, it is needful. हो, ते हवंय, गरजेचं आहे. Without it, I will die. त्याच्याशिवाय मी मरीन. But let it be so. पण जाऊ दे, मेले तर मेले, Let it be so. मेले तर मेले. तू दिलं तरच मी घेईन, नाही तर नको. मला नको, मला नको दे बाप्पा. तू दिलं तर मी घेईन. And even if you don't give, I will smile, I will rejoice. आणि जरी तू दिलं नाही मला, तरी मी आनंदाने राहीन. I will live for you, I will work for you, I will serve you with my whole heart, with my whole mind, with my whole being. तुझ्यासाठी जगीन, तुझी सेवा करीन, तुझं काम करीन, माझं अस्तित्व तुला देऊन टाकीन. Whether it comes to me or not. मग मला मिळो किंवा न मिळो, You are my everything. तू माझं सर्वस्व. I let it go. मी आज सोडलं, But I want you. मला तू हवा. I can leave the world, but I cannot leave मी you. जग सोडू शकीन, पण मला तुला सोडता येणार नाही. I am ready to see the frown on the face of the world, but not a frown on your face, only a smile. मला जग नाराज झालेलं चालेल, तू नाराज झाला तर दे बाप्पा, मी कुठे जाऊ. Say it to him. प्रभूला सांगा तुम्ही, I want you, Lord. म्हणा प्रभू, मला तू पाहिजे. Ramanthala Rabba Shakara Manthala. रिबी रमामा. Rikara Manthala Rabba Kara. Hori At the Mama. moment you say it, God will work it out for your good. आणि ज्या क्षणाला तुम्ही असं बोलाल,
देव तुमच्या वतीने आणि बाजूने कार्य करेल. He will work for your good. तो जरूर तुझं चांगलं I करेल. know there are certain things in your heart. मला माहितीये तुझ्या हृदयात काही गोष्टी आहेत You are expecting it to happen. आणि त्या गोष्टींची तू आशा ठेवली आहे की हे हो. Yes, it is right for you. It is good for you. बरोबर आहे, तुझ्यासाठी ते चांगलं आहे, It is a must for you. तुझ्यासाठी ते गरजेचं आहे. You may be thinking, I may lose time. तू विचार करत असशील की माझी वेळ चालली, This is my right time. ही माझी वेळ आत्ताची बरोबर आहे. But many times, पण बऱ्याच वेळेला God's thinking goes beyond it. देवाचे विचार त्याच्या पलीकडे आहेत. It's not the immediate help that God wants to give you. He takes care of your whole life. He's interested in your whole life and in the whole span of your life. त्याला ताबडतोब मदत तुला देऊन तुला बिघडवायचं नाहीये. Yes. त्याला तुझं पुढचं जीवन दिसतंय आणि ते हिशोबात घेऊन देव योग्य वेळी तुला देईल. रिबी मांदारा कराबा शकाराबा बांदारी इना मांडारी कलाबा संदारी कराबा बांदारा कराबा बाबा बाबा. We worship you, Jesus. We adore you. We love 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 you, Lord. We love you, Jesus. We worship you. We adore you. Yes, worship Him. We Worship. exalt you. We bow down before you. We give you everything. We surrender everything to you. We give you everything, O Lord. Let us learn to be happy with what we have right now. जे काही आपल्याकडे आता आहे ना, त्यात आनंदी राहायला शिका. In the small things that God has done for you, have a लहान- grateful heart to say thank you, Jesus, for ते it. लहान लहान कार्य देवाने तुमच्यासाठी केलंय, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला शिका. Start thanking. Say thank you, Jesus. त्याचे आभार माना. Thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद. Say I don't have a house, but I have my wife. म्हणा माझ्याकडे I घर thank नाही, you. माझ्याकडे घर नाही, पण मला तू बायको तर दिली. I don't have a house, but you have given me a husband. मला घर नाहीये, पण मला तू नवरा दिला. You have given me the joy of the Lord. मला प्रभूतला आनंद You have दिला. given me salvation. मला धारण दिलं. You have given me a good church. मला चांगलं चर्च दिलं. You have given me eternal life, good health. सनातन जीवन दिलं. Yes, other things will come. बाकीचे सगळे I know it will come, Lord. मला माहितीये प्रभू येईल. Help me to be still, Lord. मला शांत राहायला शिकव. Thank you, Jesus. Say thank you, Jesus. Lord, म्हणा धन्यवाद. bless everyone, Lord. प्रभू सगळ्यांना आशीर्वाद. Bless everyone. सगळ्यांना आशीर्वाद. Whatever troubles they are carrying in their heart, जे काही त्रास त्यांच्या हृदयात घेऊन ते फिरतायत, you know it, Lord. तुला माहिती आहे. I place it before you. तुझ्या समोर मी आज ते ठेवतो. Answer them, Lord. त्यांना उत्तर In your own time, in your own measure, तुझ्या योग्य वेळेत, तुझ्या प्रमाणानं, in your own way. तुझ्या रीतीनं Do it for them. तू त्यांच्यासाठी कर. Do it, Lord. तू कर. Do it, Lord. तू कर. This is my earnest prayer for my people. माझ्या लोकांसाठी मी प्रामाणिकपणे ही प्रार्थना करतो. You kept me as a pastor of this church, तू या चर्चचा मला पास्टर म्हणून ठेवलं ना, as a shepherd, तू या मंडळीवर मला मेंढपाळ म्हणून ठेवला ना, as an under shepherd. तुझ्या हाताखालचा मेंढपाळ म्हणून तूच मला या लोकांवर I ठेवला. ask you sincerely, मी प्रामाणिकपणे माझ्या मेंढरांसाठी तुला मागतो. bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Bless my people. मांडारी कलामा संदरी कराबा बांदरो रिबी रबामा सकारी गेला बांदारा कराबा. Heal my people. माझ्या Deliver लोकांना my आरोग्य people. दे. माझ्या लोकांना सुटका दे. Satisfy my people. माझ्या लोकांना तृप्त कर. What is possible for them, they did it, Lord. जे त्यांना शक्य आहे ते त्यांनी केलंय. The impossible should come from you. अशक्य तू केलं पाहिजे. I believe, Lord, you heard my prayer. आणि माझा विश्वास आहे प्रभू, तू माझी प्रार्थना ऐकली In आहेस. Jesus' name I pray. आणि येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus जोरात and believe जोरात येशूसाठी काही and relax. विश्वास ठेवा. आरामात राहा. आता घरी जायचं, एकदम शांतीने जायचं. शांतीनं जा. डोंट बी टेन्स्ड अप, वर्कड अप. Amen. Very peaceful. Let anybody say anything. कोणी काही बोलो, Just say, Lord is in control. म्हणायचं प्रभूनी ताबा ठेवलेला आहे. Praise God. हालेलुया.